नाही तरी विश्रांतीचा ठाव पायी संतांचा भाव. अहो संत कसे जीवाला तर विश्रांती देतील काही नवल नाही, पण नीट आहे देवाला सुद्धा विश्रांतीची जागा हीच आहे. बघा देव सुद्धा कधी कधी वैतागला. वैतागत असेल का नसेल आपल्यात आपली चर्चा. अरे ना देव वैतागत असेल का नसेल. कधी कधी म्हणण्यापेक्षा देवाला वैताग येण्याचं कारण सांग. पोटचं पोरग जर कोण बाप आहे म्हणून ओळखीत नाही म्हणल्यावर बापाला कसं वाटतं एवढं सांग. पोटीत घेतलेलं नाही दुसऱ्याचं नाही. पोटचं पोरग कोण बाप आहे ओळखीत नाही असं पोरग म्हणल्यावर बापाला काय वाटत असं होत असं. मग आता विचार कर त्या जगाच्या मालकाने हे सर्व जग निर्माण काय भगवान स्वतः सांगतात. हे आत्मा हे जगनी खेळ माझेची ओतले परी कैसे कर्म तया आडाले मीची नाही म्हणून. काय म्हटलं. हे आत बाहेर म्या पोंदले जगनी खेळ माझेची ओतले परी कैसे कर्म तया आडाले जे मीची नाही म्हणत. देवच नाही म्हणणाऱ्या मुली जगात आहेत का नाही. मग विचार करा ज्याने हे सर्व निर्माण केले त्याला जर देवच नाही मानले, कोण देव ओळखीत नाही मानल्यावर त्या देवाला वैताग येत असेल का नसेल. मग तो वैतागल्याला देव सुद्धा आरामासाठी इकडेच येतो. नामा म्हणी देवा चला तयार झाला विश्रांती घ्यावया. देवाला सुद्धा विश्रांती मिळण्याचं ठिकाण म्हणजे संत. म्हणून विश्रांती पावल सांभाळावं तरी तुकोबाराय म्हणतात आम्ही तर विश्रांतीला प्राप्त झालो. पण तुम्हाला बी जर अपेक्षा असेल तर तुम्ही एक काम करा. उत्तरी